आर यू रेडी फॉर थ्रिल? मित्रांनो, हे जंगलात साप पण असू शकते. बघा इथं बिळ दिसते. जिगलरनी रोड काढलेला आहे, त्याच्याच मागं मी बरोबर आले. ह्या दगडावर जर आपण रुपये ठेवून कान ठेवला तर मग त्यात पाण्याचा आवाज येतो. हे डोंगरावरून मंदिर दिसतंय असं, आणि खाली इथे मंदिर पूर्ण डोंगराला अशा झाडीने येड आहे आणि डोंगराच्या खाली मंदिर आहे. तर चला मग दर्शन घेऊया. तुम्हाला खाली उतरताना पण दाखवतो, एक रिस्की टप्पा आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मंदिराचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो. चला. हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज मी जाणार आहे कोरेश्वर मंदिरात. हे आमच्या घरापासून जवळपास 3 किलोमीटरच्या आसपास आहे. तर मी निघलेलो आहे आणि किती किलोमीटर होत बघायचं आहे, त्यासाठी घड्याळ पण घेतलेलं आहे. याच्यामध्ये स्टेप दाखवतो आपण किती स्टेप चाललो आहे ते. आणि इथून कोरेश्वरपर्यंतचा सफर मी पायी करणार आहे. येणार आहे, येताना पण पायीच येणार आहे. आंघोळ वगैरे झाली, लवकर आवरल्या. चला सुरू करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमचं पण दर्शन होईल महादेवाचं. आज सोमवारमुळे गर्दी असणार आहे. बघ कोंबडा पण बाग देते. जवळपास 6च्या आसपास टाइम झालाय, उजळायला लागलेला आहे बऱ्यापैकी. चला स्टार्ट करूया. आता बघा इथं जवळ आलं की डांबरी चालू झालाय. डांबरीच आहे तसं कोरेश्वर मंदिरापर्यंत. चलो. तर आता गाड्या पण भरपूर येतात सोमवारमुळं. चाललेल्या आहेत गाड्या भरपूर. का तुम्हाला दाखवतो, गेले का. हे गाडीची विशेषता सांगतो, ह्याच्यामध्ये स्टेप दाखवते डिजिटल गाड्या, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कॅलरीज किती बर्न झाले ते पण दाखवणं. मित्रांनो, सूर्य नाही उगवला अजून. सूर्य उगवला नाही, तुम्ही बघू शकता. नाही अजून. चला टाइम लॅप्स. मित्रांनो, जवळपास अर्ध झालेलं आहे आणि माझ्या हिशोबाने स्टेप किती झालेत बघूया. 1500 स्टेप झालेले आहेत. तर स्टेपला किलोमीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, एकदम सिम्पल गणित सांगतो तुम्हाला. तर 1500 स्टेप झालेले आहेत. 1500 भागिले 1400 करायचं. 1400 स्टेप म्हणजे आपले 1400 पावलं म्हणजे 1 किलोमीटर आहे थोडक्यात असं. तर आपण केलेलं आहे 1400. 1500 भागिले 1400 म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास झालेलं आहे. अजून अर्ध बाकी. मित्रांनो, आणि आता पाऊस पण यायला सुरुवात झालेली, भुरभुर यायला लागलेली. तुम्ही वातावरण बघू शकता कसं इथं आसपास. इथं म्हणतात ना, सकाळ सकाळ काय कुत्र बी नसते, असं नाही. तर कुत्री असतात सकाळ सकाळ. इकडे बघू शकता, या परिसरात हरणं पण दिसतात. आता श्रावण चालू आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळ हिरवळ हिरवळ. एक नंबर वातावरण झालंय सकाळ सकाळ. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे. हिरवी चादर पसरल्या झालेले नाही. एक नंबर वातावरण झालेलं आहे इकडचं. मस्त वाटलं मला तर. पाऊस बी यायला लागलाय त्यात भरपूर. तुम्हाला त्यात दिसतंय का नाही काय माहिती, पण वातावरणामुळे समजत असत. वातावरण बघू शकता. आता जवळपास 7 वाजत आलेले, तरी बी 7 वाजून 7 मिनिटं झाले. वातावरण तरी बी तसंच. तर मी पण जायचो मित्रांनो ह्या डोंगरापर्यंत. तुम्ही आता बघितले त्या डोंगरापर्यंत आम्ही येतो रोज चालायला. आता किती टाइम झालाय आणि किती हे झालं स्टेप झाले ते तुम्हाला सांगतो. ह्याचं बी अवघड. थांब जरा. स्टेप किती झाल्यात भाऊ, दिखाव मुझे. जवळपास 2300 स्टेप झाले. 2300 म्हणजे किती झालं बघा की. 14 दुने 28 म्हणजे अजून 2 किलोमीटर नाही झालेलं. जाऊन येऊन ते 5 ते 6 किलोमीटर असं म्हणलं. म्हणजे एक साईड असं 2-2.5 किलोमीटर तुम्हाला सांगितलं की. मस्त वातावरण आहे. तुम्हाला इकडचं वातावरणाचा एक नजारा दाखवतो. एक साईड झाली, इकडे दुसरी साईड.
चल जिगल्या पुढे. कारण आम्ही बारीक होतो त्यावेळेस असली झाडं भरपूर यायची आणि ह्याच्यावर पाकुळ्या बसायच्या. मित्रांनो तुम्ही पण असली झाडं बघितली असतील, काय माहिती याला काय म्हणतात. पण आम्ही काय करायचो, हे असं नाही तोडायचो, असं हात ओढलं की गोड लागायचं. हो तुम्हाला दाखवतो. पाकुळ्या बटरफ्लाय यायच्या आणि यातला रस पिऊन जाईल. आम्ही पण लहानपणी नाही असं घ्यायचं पांढरं, हात ओढलं गोड लागतं. गोड लागतं गोड. काय झाडाचं नाव आहे काय माहीत नाही. तर ना आम्ही जिथपर्यंत चालत येतो बरोबर त्या डोंगराच्या लाईनीत आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो हा डोंगर, ह्याच्यावर झाडं कमी, पण पुढचा जर तो डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडे महादेवाचं मंदिर, तिथं भरपूर झाड आहेत. तिथं जवळ गेलो तुम्हाला दाखवतो. आणि आसपास हरणं पण दिसण्याची शक्यता आहे, पण पाऊस आलाय त्यामुळे काही सांगता येत नाही. टिपकाय लागले. तर चला बघूया. तर माझ्याबरोबर जिगल्या पण आहे. तिथं आता कुत्रे असेल तर ह्याला ताणत्याला भिनते. बघूया काय ह्याला काय होतंय, तिथं गेल्याशिवाय कळायचंच नाही. पाऊस भरपूर पण वाढलेली, जरा वल्ला झालोय मी पाठीमागनं. पण हरिण काय दिसलं नाही. कदाचित या बरोबर पावसामुळे ना हरणं बाहेरच निघलेलं नसतील. तरी बघूया एखादं दिसलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि डोंगर जवळ आला आहे ते, हे झाडाच्या पाठीमागे डोंगर सगळी झाडीच आहे ते, दिसली का मित्रांनो. एक काम करूया, आता आपण डोंगरावरनं चढून जाऊया आणि मग खाली उतरूया. तुम्हाला डोंगरावरनं मंदिर दाखवतो. साईडनी पण रोड आहे, पण आपण आता वेगळं काहीतरी डोंगरावरनं चढून जाऊया. मित्रांनो हा डांबरे पुढे जाऊन आहे ना इकडं वळतो डाव्या साईडला. तिथून गेलं की तो रोड आहे मंदिराला जाण्यासाठी. तर आपण ह्या डोंगरावरूनच्या मधनच जाणार आहे चढून, थ्रिल डोंगराच्या मधून. मित्रांनो तर आपण आता ह्या जंगलातून, डोंगराच्या जंगलातून, लय जबरदस्त दाट जंगल आहे तसं, त्याच्यातून आपण जाणार आहे वर. आणि आपल्याबरोबर आहे जिगला. मित्रांनो तर आपण आता डांबरी सोडत आहे आणि कच्च्या रोडने डोंगराकडे चालले. हा डोंगराच्या पलीकडे आपल्याला महादेवाचं मंदिर दिसणार आहे. तर चला, डोंगरातली झाडी एकदम घनदाट आहे, तुम्हाला दाखवतो. कसली डेंजर घनदाट. आणि माझ्या बरोबर आहे वन अँड ओनली जिगला. चला जिगलू दादा, गाड्या पण येत होते. आता डोंगर चढून जायचं आपल्याला. डोंगराच्या झाडीमध्ये आपण आता घुसणारच आहे. रोड बघू एखादा चांगला असेल मग टप्पा तिथनं चढता येईल असं, कोणीतरी चढलंच असं ना. नाही तर मधनं आपण चढायचो आणि वरती गेल्यावर असं रोडच नसावं चढायला, मग अवघड व्हायचं, घसरायचं बिसरायचं काम व्हायचं. तर चला लागलेलं आहे झाडी, आणि इथं आल्यावर जरा अंधार पडल्या का झाले. तर चला घनदाट झाडीतनं जाऊया जरा. हिरवळ पण आहे इथं, पण हिरवळ आहे. चला मित्रांनो, आर यू रेडी फॉर थ्रिल. मित्रांनो हे जंगलात साप पण असू शकते. बघा इथं बिळ दिसते. जिगलर तर पुढे गेला माझ्या. कसं आहे मित्रांनो, डायरेक्ट सगळं चेंज झालं का नाही हे व्ह्यूच. आणि लाईट कमी झाली इथं, एवढी दाट झाड आहे. चला चढायला रोड बघतोय आम्ही. रूट काय जिगलर, एक रूट शोधून काय. हो जिगलर, रूट शोधायला पाठवलाय त्याला पुढं. दमल्यागत झालं. येऊ असं सरळ चालायचं म्हणलं काय वाटत नाही. तिरकी चढाई जरा पायावर ताण येतो लगेच. जिगलरनी रोड काढलेला आहे, त्याच मागं मी बरोबर आलोय. मित्रांनो आणि वर पोचलंय, थोडंच राहिले. लाईट पण वाढलेली आता. साप असल्याचं दिसलं मला, घाबरलो. आणि डोंगरावर ह्या कोरेश्वर मंदिराचे ते एक असं पॉईंट आहे, तिथून खाली नदीचा उगम झालेला म्हणतात. तरी खालून नदी वाहते असं म्हणतात. तर वरती ना पिंडासारखं बनवलेलं आहे,
त्याच्यामध्ये एक दगड आहे आणि त्याच्यावर रुपया ठेवून जर आपण कान लावला तर पाण्याचा आवाज येतो असं म्हणतात. चला तुम्हाला ते दाखवतो. मित्रांनो का ही ती जागा आहे. हा आता मध्ये दगड दिसतं का, ह्या दगडावर जर आपण रुपया ठेवून कान ठेवला तर म्हणतात पाण्याचा आवाज येतो. तर चला मंदिरापाशी पोहोचलेले आणि गाण्याचा आवाज यायला लागला, कॉपीराइट येऊ शकतं. आपण बंद करूया इथनं आवाज. इथून मी दाखवतो तुम्हाला, कारण आता मंदिराच्या तिथं लय जोरात साऊंड चालू आहे. बघा हे मंदिर आहे, हे डोंगरावरून मंदिर दिसतं असं, आणि खाली इथे मंदिर पूर्ण डोंगराला अशा झाडीने येड आहे आणि डोंगराच्या खाली मंदिर आहे. तर चला मग दर्शन घेऊया. तुम्हाला खाली उतरताना पण दाखवतो, एक रिस्की टप्पा आहे आणि तिथं गेल्यावर तुम्हाला मंदिराचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो. चला. मित्रांनो फायनली बघू शकता मंदिर दिसायला लागलेलं. आता डोंगर उतरला की खाली मंदिर दिसायला लागले आणि गाड्या पण आहे भरपूर. तसे सोमवारमुळे आहे भरपूर गर्दी, पेड्याची दुकानं पण आलेले आहेत. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आता इथं जेगलर काय करतोय काय माहिती, तर चला बघूया. मित्रांनो काय झालंय, इथं गाणी चालू असल्यामुळे ना मी आवाज बंद केला ना असंच बोलते. हो का, इथं कीर्तन बिर्तन पण होतं आणि अशा प्रकारचं मंदिर आहे. कोरेश्वर प्रसन्न, हे कारखेलच्या हद्दीत येतं. चला बघूया. अशा प्रकारचे 2 नंदी इथे मंदिरासमोर. मोरा नंदी महाराज की जय. जिगले पण आलेले आहे आमचं, तुम्हाला दाखवतो. हो का, इथंच थांबलाय ते येडा मारून येतो इथंपर्यंत. मित्रांनो मंदिरात गर्दी पण आहे, तुम्ही बघू शकता. अभिषेक पण चालू आहे तिथं लोकांचे, त्यामुळे गर्दीत अशा प्रकारे बघू शकता. बोला हर हर महादेव, शिव शंभो. चला पुढनं दर्शन घेतो आणि मग निघूया. गर्दी तशी भरपूर. हर हर महादेव, हर हर महादेव. वाव, शंभो शंभो. आणि ह्या मंदिराची विशेषता सांगायचं म्हणजे मंदिराला चारही बाजूनी झाड आहेत, तिथे घनदाट जंगल आहे. मित्रांनो दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि गर्दी होतीच सोमवारमुळं. अभिषेक चाललेले काही काही लोकांचे. तर चला आता दुसऱ्या रोडने चालू आहे. हे मंदिर आहे बघा मागं, तुम्हाला दाखवतो. आणि हा जो तुम्हाला रोड म्हणलं डांबरीचा रोड येतो, त्या रोड आहे इथं बघा मंदिर हे. आणि तिथून डांबरीच्या रोडला मिळणार रोड. आणि आम्ही आता हे डोंगर दिसतोय का, ह्या डोंगरावर चढून आलो होतो मी. जिगलर आहे माझ्याबरोबर चाललाय, दिसतंय का तुम्हाला? ओके चला आता सोमवार, दुसरा सोमवार आहे, तिसऱ्या सोमवारी इथली यात्रा असते. तर चला जाऊया. आता किती किलोमीटर झालेलं आहे आणि किती आपलं हे बर्न झालेलं आहे ते बघूया. 4,522 स्टेप झालेले आहेत आणि 222 कॅलरीज बर्न झालेले आहेत. 4,522 मित्रांनो, 4,522 स्टेप झालेले आहे. आता बघूया किलोमीटर किती होते. 14 दुने 28, 14 तरी 42 आणि 300 वर, म्हणजे 3 किलोमीटर आणि वर 3.2 किलोमीटर एवढं आहे थोडक्यात. घरापासून इथपर्यंत 3 किलोमीटर पकडू आणि जायचं 3 किलोमीटर, असं 6 किलोमीटरचा टप्पा आहे. 212 कॅलरीज बर्न झालेला आहे असं दाखवते. तर आता आपल्याला माघारी जायचं आहे. 200च्या 400 होत्याला बहुतेक. जिगलर
इथं बघा जिगलर आमचं दिसतंय का. त्याने पण मंदिराला येडाबिडा मारला जिगलर. मित्रांनो सकाळ सकाळ आहे ना घाम आलेला आहे. एवढं गार वातावरण असतं इकडे बघू शकता. घामच घाम झालेला आहे. कारण हे मेन स्ट्रेट रोडला चालायला काहीच वाटलं नाही मला. पण हे डोंगर चढायला तिथं एनर्जी जास्त लागली. थोडक्यात डोंगर चढायला जास्त पावर लावली. थकल्यागत वाटायला लागलं तिथं आपल्याला. मित्रांनो हरिण दिसलेलं आहे. तर दिसते का नाही काय माहिती. हो का इथं एक बारीक इकडे एक दिसलं का इथं एक. परत माघार येताना या डोंगरापाशी आलेले दुसरे. तर चाललोय काय जाताना काही नाही रेकॉर्ड करत जास्त. घरी पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि 6 किलोमीटर चालून आलेलं आहे. तुम्हाला आता दाखवतो किती झालं ह्याच्यावर स्टेप. पण मी आणि जिगलर आम्ही दोघं होतो का पंचायत येते. त्यामुळे काही एवढं काही वाटलं नाही. 6 किलोमीटर चाला एकटा असतं तर माणूस बोर झाला असतं. तर तुम्हाला आता दाखवतो किती स्टेप झाल्या आणि किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि नक्की एकदा तुम्ही पण जवळपास राहत असाल तर कोरेश्वर मंदिराला भेट द्या. वातावरण मस्त झालं एकदम. थांबा स्टेप दाखवतो मग व्हिडिओ संपूया. मित्रांनो येताना 7128 स्टेप झालेल्या. सगळ्या मिळून 7128 स्टेप झालेल्या. येताना कसं काय कमी झालं काय माहिती. काही ठिकाणी मी पळत आलोय. 7801 7800 किती झालेत 28 7128 झाल्यात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आता किलोमीटर किती झाले तुम्ही काढून घ्या. मी तुम्हाला सांगतो. 14 1 14 14 2 28 14 3 42 14 4 56 14 5 70 5 2.5 किलोमीटरच्या आसपास 5 झाले. 5 जाऊन येऊन 5 आणि थोडं वर झालं म्हणजे 2.5 किलोमीटरच्या आसपास झालं. काय माहिती येताना काय झालं. स्टेप कसे काय कमी झाल्या. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, फॉलो करा. याच्या पुढच्या व्हिडिओ सगळ्यात उंच महाराष्ट्रातील सगळ्यात उंच डोंगरावर कुठलंही तेच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा.